बसला फदडक खाल्यावर बसून मला त्या ठिकाणी मारुत्र्या तुझ्याकडे ये मागा आल्याच्या नंतर काय झालं भगवान बोलतात म्हणून गेला तुझे ते मारल्याबरोबर त्या यमाच्या दंड्याचे तुकडे 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 झाले. अरे जिथे यमाचं चाललं नाही तिथं कोणाचं चालणार आहे का? नाही नाही म्हणला. एक जण म्हणला मामा कलेक्टर होय. अरे यमाचं चलत नाही तिथं कोणाचं चालणार आहे? अजाबात चलत नाही महाराज. अरे जिथे ईश्वराचं देव आहे, ईश्वरा संपवणारा नेणारा यम आहे, त्या यमाला दमवलं माझ्या मारून त्यानं. इतर बापुडे कोण काही असं भगवान बोलू लागले. मला सांगा अरे यमाचं काही सगळं नाही सोडू द्या. अग्नी वायू कुबीर हे मारुत्र्या तुझे किंकर झाले. एवढे तुझे किंकर झाले इतराचं काय चालणार आहे? भल्या भल्याशी लावे. मला सांगा भल्या शेळी उठाच्या गळ्यावर पाणी चाललंय. शेळी म्हणती मी आळपण घेतलं का? आता भल्या भल्याशी मोठमोठ्याची वाट लागली आणि इतराचं कोणाचं काय चालणार आहे का? यमाचं चालणार, कुबीराचं चालणार, वायूचं कोणाचं चालणार? मारुत्र्या तुझ्या पुढे तुझा दराराच वेगळा आहे रे. तुझा प्रताप ऐसा प्रतापी धन सकळ भक्ताचे भूषण असा मारुत्र्या तू आहेस. भगवान रामचंद्र प्रभू बोलतात प्रताप शक्ती सज्जनो हे स्वतःच्या जीवावर गमवावं लागतंय. काय काय नाही मला सासण्याचं याद आहे गावाला एकच घेतो का? तसं भगवान रामचंद्र काय बोलतात ऐका. आपुल्या प्रताप शक्ती स्वतःच्या जीवावर ईश्वर निर्माण करावं लागतं. सज्जनो स्वतःच्या पायावर उभा टाकावं लागतंय. नाही नाही मला काय बिस्ताऱ्यानंच काही दिलं नाही. काही काही माणसं दुसऱ्यावरच नाव ठेवतात. कधीतरी स्वतःवर ठेवत जा. तू काय पण इनलगे आणि का रुसावे मनाशी पुसावे. काय केले भगवान म्हणतात मारुत्र्या तू काय केलेस? आपुल्या प्रतापे शक्ती स्वतःच्या जीवावर स्वतःच्या मला ठिकाणी हिमतीवर स्वतःच्या ताकदीवर वज्रदेही अशी मला त्या ठिकाणी वरदान प्राप्त करून घेतलं. श्री मारुत्र्या भगवान रामचंद्र प्रभू बोलायला लागलेले आहे. रामचंद्र प्रभू बोलतात एवढा मारुती तुझ बलवान आहे, एवढी तुझी ताकद आहे रे. किती जरी वर्णन केलं तुझं वर्णन होत नाही. आता एवढंच काम कर तू. लवकर जा औषधी घेऊन ये. माझ्या भावाला माझ्या लक्ष्मणाला जीवदान दे. लक्ष्मणाला उठव आणि मला ते सुखी कर, मला संतुष्ट कर रे. हा करे शेजारी उभा याच भिकारी असं भगवान बोलू लागलेले आहे. सर्व वानर नळ लोक सर्व वानर मला त्या ठिकाणी 18 कोट पद्म वानर सर्व वानरांचं तेच म्हणणं आहे. मारुतीचा औषधी घेऊन ये, लक्ष्मणला उठव, रावणाला कटव. मारुतीने ऐकलं. सगळ्याचे मनात तेच आहे. मारुतीला जाण्यासाठी उल्हास आलेला आहे. कुठं बसल्या बसल्या लाईट जाती, तर अर्धावट पोती झाली गेली. नशीब आहे
तू का म्हणे आमच्या कपाळाचा गुण आणि ती माझ्या संग मामा नाही भोगावं लागलं अवघड आहे ना. संगतीचा म्हणतात ना संगत गुण. हा ते वैसता चोराची संगती समयानं शेवट लाईट कुठेही राहत नाही मामा. हा म्हणून नशीबच असतंय. आली काय की वा इथं चांगलं इथं गव्याची वाणी आहे ना. हा मामामुळे भेटलं वा. म्हणून महाराज त्या ठिकाणी देवाला मारुत्राच्या मारुत्राने बोलणं ऐकलं. भगवान रामाचं बोलणंय. मारुत्राने जाण्यासाठी सिद्ध झाले. अंगावरचे रोम उभा टाकले. पिंजारील्या रोमावळी मारुत्रा जाण्यासाठी उल्हास आलेला आहे. एखाद्यानं काम सांगितलं की कामाला आनंद वाटला पाहिजे, आवेश आला पाहिजे. महाराज ऐका, एखाद्याला काम सांगितलं नाही तेव्हा ते मी दिसलो का तुम्हाला? दुसरं गावात कोणी उरलंच नाही का? कुठून कुठून काम करतंय, काय उपयोग आहे त्याला? मारुत्र्यापेक्षा बिन पगारी फुल अधिकारी होते. आता तसं राहील नाही, किती पगार द्या. आता कसं सांगू तुम्हाला, फुल पगारी बिन अधिकारी, दंगा झाला की निघाली घरी, अशी अवस्था आहे. मारुत्र्याला आदेश मिळाला, मारुती लवकर लवकर जा. मारुत्र्याला जाण्यासाठी उल्हास आला नाही. सज्जनो, सेवा करावी लागती. मारुत्र्याने सेवा केली रे बाबा. 900 निकट हनुमंत पै केले आणि म्हणून देखील उपदेव भेटत नाही. म्हणून महाराज म्हणतात, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आपलं काय पुण्य सांगा बरं मला? आपलं एवढंच पुण्य, बायकोचं ऐकायचं, माय बापाला शिवा द्यायच्या, जरा मार्केटला बायकोला घेऊन निघून जायचं, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. चुकतंय का? बरोबर आहे मला सांग मला. ठीक आहे ठीक आहे, हा ठीक आहे. म्हणून महाराज त्या ठिकाणी थोडस वागलं पाहिजे. वागण्यात परमार्थ आहे. परमार्थ किती केलं त्याला परमार्थ फार काही महत्व नाही. भजन ते ओंगळवाणी नरका जाणे सगळं वागण्यात आहे. परमार्थ किती टाळ वाजले, किती ग्रंथ उघड उघड फाटले तर काही महत्व नाही. वागण्यात परमार्थ आहे. वागण्यात निघता तो भजनात पक्का, देवाचा सक्का बोला. वडिला पूजाचा कोळाई वा लंगोरी सुळेचा करा, राम समरोण्या निघाला केला गाडा गोकार शब्दाचा टाईट केला मारुत्र्याने भराल. आणि काम करत असताना उल्हास आला पाहिजे. असं संत स्मरण काम केलेलं असं काम पटापट काम होतंय. नाराजीने केलेलं, फुटून फुटून काम केलेलं काम होत नाही. आणि काम करत असताना कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भोश्रम सुख होईल. दुःखाचे सर्व कार्य करिता हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बसता, हरी बोला करता, हरी बोला खाता, सर्व कार्य करिता सज्जनो मारुत्र्या निघाले. जय श्रीराम म्हणले बोला. वा 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 शंकर पार्वती म्हणते, देवा हो मालक मालक होय हो काय झालं? महादेव म्हणे काय आवाज आलाय की दमईवाडीला शक्ती चालू आहे, आवाज आलाय कानात किर्र व्हायलाय म्हणले. मोठमोठ्याची अवस्था असं चल 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 कापू लागले. हा मारुत्र्याचा प्रताप आहे, ही मारुत्र्या शक्ती. काय झालंय? भूकंप होते की काय? प्रळय होण्याचा वेळ आलेला नाही. प्रळय कधी होणार आहे? 5 वर्षाची मुलगी भ्रतार मागेल, 6 वर्षाची मुलगी गर्भीत राहील. 3 दिवस
होतंय? अकाली टोळी होते की काय? काय वेळ आले नाही पण काय होतंय? देव सर्व चल कापू लागले, प्राण कंठी उरला. असं काय झालंय काय नाही महाराज तरी का नाही, कुठं वर्म चुकतंय, काहीतरी गडबड आहे असं प्रत्येकाला वाटू लागलं. महाराज काय होतंय ऐकूया. काहीतरी गडबड आहे पण काय नाही गडबड तुझी नाही का? काय नाही गडबड जेवण नाही झालं. स्वयंपाक करायला होता. कधी कधी चालले वेळेवर मातीला घालताई पुराण करिता कपिकेची हरी वाव! सूर्यकांत आकांत मारुत्र्या निघाले असताना समुद्रातून उड्डाण करत असताना असा उड्डाणाचा वारा मारुत्र्याच्या निघाले असताना महाराज कडे खचले सागरी वृक्ष भ्रमती गगनांतरी झाडाशी उडू लागलेले आहे. सप्तसागरा कळमळा धराला उपाय रसा. माता सकळा मुळाचे निधा. मारुत्र्याच्या उड्डाणाचा वेग आहे सज्जनो. हनुमंत महाबळी मारुत्र्या बळवाने अतुलित बलधामा अन्य कुंत्र पुरसुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमत निवासी कुसुमत संगी. हा मारुती निघाला ऐसा प्रतापी घन निघत असताना समुद्रात 7 समुद्र ह्याच्यात दुधाचा दह्याचा मिठाचा समुद्र होता महाराज. ह्याच्यात पाणी त्याच्यात असं मला समुद्र खळ 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 लक 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 खायला लागलेले आहे. करोनिया राम नाम स्मरण. वाव! वेद केले प्राण. न लागता मोक्ष. सागर सागर संपूर्ण कर्मीये. क्रमेणा मारुत्र्याचं उड्डाण तसं होतं. भजन करत करत श्रीराम राम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम. मारुत्र्या भजन करत करत जाऊ लागले सज्जनो. एक आदक्षणही लागला नाही. सागर संपूर्ण क्रमेणा समुद्राच्या पलीकडे मारुत्र्याचं उड्डाण केले. असा हा माझ्या मारुतीचा वेग आहे. म्हणून सज्जनो आलिया संसारा उठा वेग करा आणि शरणचा उतारा पांडुरंगा करावी तातडी परमार्थाची तत्वज्ञान आणि मारुत्र्या घाई घाईत निघाले. उपरा उपरी गगनांतरी. वा! सख्खे लोकापर्यंत वरी. गेली उडवण्याची दोरी. जय विक्रम भारी कपिता. पतीचा ही सर्व आपली ना. मारुत्र्या गेले असताना वरी 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 उपरी उपरी गगनांतरी सत्य लोकापर्यंत वरी गेली. उड्डाणाची थोडी सत्य लोकाचा राजा ब्रह्मदेव सांगितले, ए ब्रह्मदेवा, तुमच्या वरदानाची शक्ती लक्ष्मणाला लागलेली आहे. या शक्तीला वरदान आहे, सूर्याची किरण लक्ष्मणाच्या अंगावर पडल्यावर लक्ष्मण वाचणार नाही. औषधी आणायचं चालू आहे. जर सूर्य निघाला ते किरण लक्ष्मणाच्या अंगावर पडले, लक्ष्मणा काही करता काही झालं गाठ माझ्याशी आहे असं मारुत्र्याचा सांगण्याचा उद्देश आहे. बोला एवढा मारुत्र्याचा आवाज मला सर्व दुमदुमून केला महाराज त्या ठिकाणी. सगळीकडे आवाज झाला. सोयडाच्या नावापासून पाय त्यालाच येतच महाराज. राजा रावणाच्या कानावर आवाज गेला. मारुत्र्या गेला म्हणले. राजा रावण चल 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 कापू लागला. रावणाला माहित होत, रावणाला विश्वास होता असं वागत जा. विरोधकाला एक हात फुटला पाहिजे. आपण काम हातात घेतलं की माणसाला नाव घेतलं पाहिजे. अरे विरोधक आहे पण लई पक्का आहे, लई कामाचा माणूस आहे असं वागलं पाहिजे. वागण्यात असं म्हणत आपल्यात एक अशी दम ठेवली पाहिजे. नेतृत्वात सज्जन दम असावी लागते. असं नाही तर तो माणूस गेले कोण आहे समजून आहे ह्याच्यावर काय होणार आहे असं वाटत जाऊ नये. कोणाही आपल्या कामात असं मला त्या ठिकाणी अशी दम वाटली पाहिजे. हे माणूस गेल्या म्हणजे काम सत्य करेल, काम अर्धावर सोडून येणार नाही. तसं राजा रावणाला मारुत्र्याच्या विषयी गॅरंटी बोला. मने गेल्या कपिंद्र. वाव! आणि रावचे नी समग्र. अरे 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 गेल्या तुम्ही
रावण चिंता करू लागलाय. आता मारुती गेला म्हणजे वापस येणार नाही, औषधी घेऊनच येईल. लक्ष्मणला उठवीन, लक्ष्मण उठला की मला कटवीन. मग भगवान परशुरामचंद्र नाटकते, म्हणजे मला देव राम ऐकत नाही, काय करावं. लंकेचा रावण सळसळ कापू लागला. चिंता लागली सजनो, चिंतेचा विषय तुम्ही ऐकला. चिंता लागली, चिंता संसार ध्यासलेली, सुकणे ने चिंतिले भरी, लागता चिंतेची लहरी. सुरासुरी कापी जे परमात्मा श्री रामचंद्र केला असे चिंतेने किंकर. इतराचा कायचा विचार चिंता दुस्तर. जिथे रामाला चिंता सोडली ना तिथे गणूला सोडती का? होय, कसं होईल महाराज बोला. हे एकमेकांवरील वीर नियोजन करतात. वाव, अवघे मिळाले युद्ध, नामाचं प्राण. रावण म्हणला अवघडे बाबांना, मो अवघडे म्हणला. हे एकूण एका परीस आतेजण येऊन ते कृपया सहित म्हणला, हे बरोबर नाहीत म्हणला. सगळं पसारा मारा तरी काही याच्यात ते एकही बरं ना म्हणा रामाच्या सैन्याचं. अवघड आहे. आता महाराज ठिकाणी जर लक्ष्मण उठला तर मग बुगास करतात म्हणला. कोण आहे माझ्याकडून? रावणाला चिंता लागली सजनो, रावण चिंता करू लागलेला आहे. आता काय करू विचार, वा वा, लान मारिले समग्र. शाबास. इंद्रजिताचे प्रिय पुत्र, कुमरे कुमर मारिले. मारिले. बघा आता काय करू विचार सजनो. वेळ निघून गेल्याशिवाय उठे नाही. वेळी आधी सावध व्हा, सावध होऊनी भजनी लागा. देव करा कैवारी, मल्हारीची वारी माझ्या. काही माणसं आटुस्तूर वरतात महाराज, आणि जेव्हा पोरगं पेटल घेऊन बापाच्या अंगावर येईल तेव्हा ते बाप म्हणते मला कळूच लागलं, पोरगी असं करणार आहे, मला कळू लागलं. अरे कळू लागलं एवढं कानात आणलं सकारा. बरोबर का चूक आहे? कुठलीही गोष्ट तानुस्तोर फाटुस्तोर वडायची नसते मित्र. तसं रावण म्हणला आता काय करू विचार. सगळं होऊन गेले म्हणला. प्रधान मारिले समग्र, 1,00,000 मुलं गेले, 1,15,00,000 नातू गेले, सर्वस्व सैन्य माझं संपलंय. आता काय करू? वेळे आणि सावध व्हा. माणसं म्हणते ना, एकदा जर वेळ निघून गेली तर कळ येईल अंत काळी. प्राण प्रयाणाचे मेली, राहती निराळी रांडा पोरे सकळ. वेळे आणि सावध व्हा सज्जनो. महाराज मध्ये ना, हे जरी नाही काल तरी दुसरं येईल, हे जरी नाही काल. सरती शेवटी बा काल बांधून येईल, सरती शेवटी बा. एका जनाधनी आमचे काय बा जाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोले बोले तो देखा पिंगळा महाद्वारी. वेळे आधी सावध व्हा बोला. आईचे चिंतिता नावना, वा वा, करू विसरला भोजना. वाव. विसरला उदक बाण, अति चिंतामना पीडित. रावण विचार करू लागला. विचार करत असताना 14 चौकड्याचा राजा रावण भोजन करण्याचं विसरला उदक पान. जेवण करण्याचा विसरला, वाजवा पेटी. पाणी पिण्याचा विसरला. सर्वस्व मारुती लंकेचा राजा रावण चिंतेमध्ये पडला. चिंता लागल्यामुळं सर्वस्व पाणी नाही, जेवण नाही, काही नाही. डोक्याला हात लावला, कसं करू काही नाही, कसं होतं कसं झालं, असा चिंता करू लागलेला आहे. उठू लागला, बसू लागला, उठू लागला, बसू लागला. झोप लागत नव्हती. सजीव ज्या माणसाला चिंता आहे त्या माणसाला झोप लागत नाही. बऱ्याच माणसाला झोपीच्या गोळ्या खावा लागतात, गोळ्या. एक माणूस पोतीला येऊ लागला, मोठा माणूस होता, कवा नाही येणार आहे. मी त्याच्या पाया पडलो असतो, ते म्हणा महाराज उलट व्हालंय. मी उलट काय नाही, तुम्ही कसं काय आले सांगा की. बरं कवा नाही येणार माणूस, कमाल वाटली म्हणलं मला तुमची. ते म्हणलं काय नाही हो, घरी झोप लागणार म्हणला.
झोपीच्या गोळ्या आहेत ना, इथं आल्या झोप लागली मला वाटायला मला तेवढी गोळीच खायची गरज नाही, तिच्या सतीची आलो मला दुसरं काय धन्य माता पिता दयाची आई काय सगळं होय. हा तसं अवघड आहे हो. काही माणसं कशासाठी काही माणसं कशासाठी. तसं राजा रावणाला चिंता लागल्यामुळे झोप लागत नाही, तो उठू लागला बसू लागला उठू लागला बसू लागला. काळनिमीला बघितलं, काळनिमीचं दर्शन घेतलं. राम राम काय म्हणते बोला. रावण 10 तोंडाचा आहे. ऐका, घरी आलेला पाहुणा 4 तोंडाचा आहे सज्जनो. चारी मुख समती लाला महाराज त्या ठिकाणी 4 अशा 4 तोंड 8 दाडा अशा महाराज 11च्या वेगळा आपणच्या झिपार 4 जीवा लळ 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 करू लागल्या. काय खाऊ काय खाऊ काय खाऊ मिळत नमयच्या वडल्या शक्ती आहे. झोपलेली माणसं खाऊन घे. केसांवर सूर्ण केलं तसे केस होते महाराज वज्रासारखा. आपणच्या झिपार काळालाही नवीन नाव काढणे आहे बोला. समसमित एवढा काळा ठिक्कर एवढा महाराज ठिकाणी काळा ठिक्कर सज्जनो एवढा मोठा एवढं तोंड तसं काही नाजूक नव्हतं. पर्वताच्या दरीसारखं त्याचं एक तोंड आहे. आणि एवढा जर महाराज तेजस्वी होता. तव्याचा मावस भाऊ, डांबराचा सक्का भाऊ, कोळशाचा सावतर भाऊ एवढा महाराज त्या ठिकाणी काळा काळा ठिक्कर आहे बोला. एवढे हातपाय असे मोठे मोठे होते सज्जनो. वडाचे पिंपळाचे झाड कसे असतात तसे तिचे हातपाय असे लांब लांब महाराज त्या ठिकाणी होते. तसे ठोकर होते. भिंगुळवाणी शरीर आकृती देखता भीती यमकाळ. जगाला यमाचं भेव आहे. यमानं जर काळनिमीला बघितलं ना यम देत होता. तो काळनिमी कसा असेल बोला. स्वागत केलं नाही काही नाही सज्जनो. व्यागतम स्वागतम सुस्वागतम. तुम्ही इथे आलात. तुमच्या सर्व सुमार ठिकाणी आमंत्रित निमंत्रित मंडळीचं शब्द सुमानाने हार्दिक स्वागत. असं रावण काहीच बोलला नाही. पाहुणे हो आले तसं उठा. द्रोणांच्या नावाच्या पर्वतावर जाऊन थांबा म्हणला. पर्वताच्या पलीकडे जायचे. द्रोणांच्या नावाचा पर्वत आहे. त्या पर्वतावर जाऊन तुम्ही थांबण्याचं काम करायचंय. तिथे थोडस तुमच्याकडे काम न्यायचंय. असा लंकेचा रावण घरी आलेल्या पाहुण्याची काळनिमीची विनंती करायला लागलेला आहे. मनोवेगमन वेगळं. मारुत्र्याचं मन कसं होतं मनोवेगी होतं. आणखी मारुत्र्या पोहोचलं देखील काळनिमी एकाच पहिला पोहोचणार आहे. पण खोट्या माणसाला कलियुगामध्ये जास्त किंमत आहे, जास्त डिमांड आहे. पाहू कलीचे महिमान असत्याशी निजले जन. पापा देती अनुमोदन करती हेळन संताचे. खोट्या माणसाला भाव आहे. ऐका, खऱ्या माणसाला भाव नाही बरं का. मी कधी सांगत असतो. बरेच लोक म्हणतात नाही नाही दुनिया चंद्रावर गेली. अरे काही चंद्रावर गेली नाही. सज्जनाच्या गळ्यावरी सुरी पाहिली. पतिव्रता सोनी उपवासी राहिली. अशी कशी दुनिया चंद्रावर चालली चंद्रावर चालली. काही नाही सज्जनो. कोणी काही हुशार नाही काही नाही. सगळं गोंधळ झालाय. तर काही राहिलं नाही मला त्या ठिकाणी. सर्वस्व मला त्या ठिकाणी संपलंय. आता माणसं सुधारले का बिघडले हेच मला काही कळत नाही. हेच कळत तयार नाही हो. अशी अवस्था आहे. काय काय म्हणतात मला त्या ठिकाणी ऐकूया. उद्या येता
लक्ष्मणाला शक्ती लागली म्हणला, मारली म्हणला नाही बरं का, शक्ती लागली म्हणला लक्ष्मणाला. आणि ते लक्ष्मणाला सूर्याचे किरण अंगावर पडल्या पडल्या लक्ष्मण मरण तोपर्यंत मारुतीला गुंतून ठेवायचा आहे. या लागे वायुनंदन, करोनी सवेग उडानाई, औषधी अनुर, स्वयंलक्ष्मणा उठविला. मारुती गेला नाही म्हणला महाराज तरी मारुती औषधी आणणार आहे. मारुतीला प्रतिज्ञा उत्तरी होऊन महाराज तरी गेलेला आहे. आणि मारुतीला गेला तो काम सक्सेस झालं नाही असं घडलं नाही. पॉसिबल नाही, पॉसिबल महाराज तरी करणारा हा माझा मारुती आहे. इम्पॉसिबलला पॉसिबल करणारा माझा मारुती आहे. मारुती गेला म्हणजे औषधी घेऊन ये. लक्ष्मण म्हणला तुम्हाला जिवंत कोणी ठेवणार नाही, ह्याच्यामुळे तुला जावं लागणार आहे. काय काय राहुल म्हणते का उदयाना येता गावाच्या डोळ्या गेली समती वाचवाय आणि किती प्रतिज्ञा मारुती कसा प्रतिज्ञा करून गेलाय काय नाही मी, पण सूर्य उदय होण्याच्या आधी बिन मारुती येणार आहे म्हणले. मारुती आताच्या आता गेलाय आणि लगेचच्या लगेच रात्रीच्या रात्री मारुती वापस येणार आहे. याच्यामुळे मारुतीला तिकडून इकडे येऊ द्यायचं नाही, हे काम तुला करावं लागणार आहे. मंग त्याची गुंजर कुल मारुती रामाला सांगून गेला रामा 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 चिंता करू नका स्वामी सयवडी कोण चिंता दिव्य औषधी समर्था मज सारिका दुता सुदा चनार्ददानीन देवा चिंता करू नका. आताच्या आता औषधी घेऊन ये. औषधी जर घेऊन आला मारुती लक्ष्मणाला उठवलं मग त्याशी झुंजेल कोण, मग ते लई बळवान आहेत म्हणला. त्याच्यासोबत कोण युद्ध करीन रे काय नाही मी असा लंकेचा रावण बोलत आहे. सांगितलं सज्जन वर्णन वैर्यानं करावं ते वर्णन खरं असतंय. नाही कोणी माग आमच्या इथे दोन पोरीचे लग्न जमले. त्याची ती सासू काय म्हणाली माय मवा जावय खोऱ्यानं पैसा ओढीते. कशानं खोऱ्यानं लोटा फाटत आणखी काय खोऱ्यानं ओढाय. पण माणसाची बोलणे बघा ना, मवा युवाई खोऱ्यानं पैसे ओढितोय. मी म्हणजे आधी काय खासदार आमदारांना खोऱ्यानं पैसे ओढीत का नाही की खोऱ्यानं पैसे ओढत असतात का. तर माणसं वर्णन करत असताना भलत बऱ्याच तरीकाने बोलतात ते तसं काम आहे. वर्णन वैर्याने करावं. राजा रावण वर्णन करू लागला मारुतीचं. मारुतीला बलवान आहे म्हणले आतुर बळी हा वायुनंद. आणि मारुती एवढं बलवान कोणी नाही. औषधी आणाय गेलाय लक्ष्मणला उठवीन औषधी घेऊन येईन मला कटवीन झोपलेल्याची पहिली पंगत बसविते रे बाबा म्हणला. मग त्याच्यासोबत कोण युद्ध करीत बोला औषधी म्हणला लक्ष्मणाला. मग त्याच्यासोबत युद्ध कोण करेन म्हणला. अवघडे म्हणला उदया व्यवस्थित येता मारुत्र्या मी काळजी मी कपट केलेले म्हणला. मी कपट करवणी निघुती आणि आकडीला आहे उर्मिलापती. सज्जन उके नाव निघत नाही. बरेच पाहिजे वाटते हो नाव कसं निघच ना. आणि मालक म्हणला का नाही मला जीवाड किती मध्ये घेऊन जेवायला का तुम्हाला मालक पाणी आण मध्ये म्हणती मालक तुम्ही प्यान आम्हा मलाही द्या. आणि अवघडे काही पुन्हा मवय नाव निघाव. नाव निघायला उभे निघत नसते सज्जनराव. आकडीला हे उर्मिलापती 14 वर्ष एका जागेवर बाई ताट घेऊन उभा टाकली होती. हा आपली बाई असली म्हणजे तुम्ही निघाला सेवा करायला खाव नाही. हा होय मामा तसं बाई 14 वर्ष 14 दिवस ताट घेऊन उभा टाकली होती म्हणून ग्रंथात नाव आले सज्जनो. आणि
असं बऱ्याच ठिकाणी त्या लक्ष्मणाला मी कपट करून बऱ्याच ठिकाणी पाडणारे तो कार्य साधावे हातोहाती सूर्याचा उदय होत नाही तोपर्यंत आपल्याला वेळ आहे असं महाराज रावण कळणीला बोलू लागला. औषधीवर सांगलाय चंद्रासारख्या औषधी चम 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 चमकतात पण चंद्रांजन नाव आहे त्या औषधीचं आणि त्या पर्वताचा आकार द्रोणासारखा गोल दिसतंय रे म्हणून द्रोणांजन नाव असे महाराज राजा रावण बोलू लागला. चंद्रांजन काय म्हटलं गेले चंद्रासारख्या चम 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 चमकतात चमक देतात म्हणून त्याला चंद्रांजन नाव आहे. ते गोल दिसते द्रोणांजन आहे आणि त्या औषधीची लई ताकद आहे. किती ताकद आहे मेरे माणूस जिथे उंडविल येळ काळाची ग्राशील जैसा वासुदेव बोलत बोलत जैसा वासुदेव बोलत बोलत ही ताकद त्या औषधीमध्ये आहे. बोला औषधीमध्ये आहे आणि ते गेला हा कपिनंदन. त्या औषधी आणण्यासाठी मारुती गेला औषधी घेऊन येणार आहे तोपर्यंत मारुतीला तिकडे गुंतून ठेवण्याचं काम तुला करावं लागेल बाबा का असं काळणी मेला लंकेचा रावण बोलू लागलेला आहे. मारुतीला थांबवण्याचा एकच उपाय मारुतीला गुंतवण्याचा एकच उपाय सज्जनो तुला भगवत परिधान करावं लागणार आहे माया करावं लागणार आहे महाराज साधूचा वेश धरावा लागणार आहे. पहिले साधू माळकरी म्हणले की लोकांना वाटत होतं कुठून नमस्कार करावं की आता महाराज मध्ये लोकांना वाटायला फेकून काटे घालावं धोटे घालावं एवढी जनता महाराज अवघड झाले. आता परमात्मा कोणी म्हणाले माळकरी लोकांना परमात्माची वाट लावली. अरे हे काही नालायक लोकांना माळी घातलं त्याला काय करावं. आताही माळकरी वारकरी चांगलेच सज्जन आहोत. चला काय काय म्हणतात ऐकूया. तापस्वी धरावं लागणार तुला माया करावं लागणार आहे. तापस्याचा वेळ धरावा लागणार आहे तुला गुंतून टाकावं लागणार आहे. जट्टा जुट्टा मोतीचा पट्टा असा साधूचा वेळ घ्यावा लागणार आहे. वरी भगवा झाला नावे काय काय म्हणतात ऐकूया. निष्ठा दावावी ब्रह्मज्ञान निष्ठा धरायची नाही बरं का. निष्ठा धरशील तर भक्त होऊन बसशील असं जमणार नाही. उभी निष्ठा दावावी ब्रह्मज्ञान निष्ठा दाखवायची म्हणला आणि कथेशी वर्णावा. कथा सांगत असताना रामाचीच कथा सांगावं लागत तरच मारुती गुंतेल. बोला भजन करीत बसशील सुरस सांगावी रामकथा. मारुतीचं भजन कसं एक धैला चित्ती आम्ही रुकुमाईचा पती एकवी भक्ती आहे. आपलं भजन सज्जन वार बदलला की भजन बदलत आहे. सोपवार आला की भजन बदललं. शिवभोळा चक्रवर्ती तुई माय माई जुळती असं भजन आपलं. श्रावण महिन्यात वार झुळझुळ वाहतोया झुळझुळ वाहतोया महादेव तपाला बसतोया. मंगळवार आला की भजन बदललं देवीचं भजन. देवी माझी लहान गलान मन कपिला गान हे आपले भजन सज्जन म्हणून राम भक्त मारुती आहे तर देवाचं भजन करावं लागणार आहे. सुरस सांगावी राम कथा म्हणून मारुतीला गुंतेल. बोला मारुतीला गुंतून ठेव जमलं तर ठीक आहे. तिथं मगरी आहे माया सुद्धा अक्षशी तिथं मारुतीला पाठवण्याचं काम तुला करावं लागणार आहे. गमन करून शीघ्र गती सर्व कार्याचे शक्ती देणे मन पावे
जसं मारता येईल तसं कर. तुला कप्ताची सांगायची गरज नाही. तुझा आज्या बज्जा कापड पंजा कप्ताची खानदान व्यक्ती आहे बोला. मी तुला सांगतो कपटनीती जेव्हा तू केवळ कपट ए माझी काय ती सर्वदा मारुती मारावा. ए काय नाही मी रावण बोलू लागला तुला कप्ताचं काय सांगत बसाव. तुझं खानदान कप्पी आहे. काय करायचं ते कर. मनाला येईल ते कर. काय होते पण सर्वदा मारुती मारावा असं मला बोलू लागले. वाव. मारुतीला जर तिकडे मारलंस तर औषधी घेऊन कोणी येणार नाही. आणि औषधी नाही कोणी घेऊन आलं सूर्याचे किरण लक्ष्मणाच्या अंगावर पडल्या लक्ष्मण वाचणार नाही. लक्ष्मण गेला की राम जाईल. राम गेल्यावर सगळेच जातात बोला. अरे दुनिया चलेना श्रीराम देवीला श्रीराम चलेना हनुमान देवीला. राम गेल्याच्या नंतर बिभीषण राहणार नाही. सुग्रीव राहणार नाही. कोण बंद मरेल आहे का. सर्वस्व निर्मोळा. एखादा माणूस जर समुद्रात बुडत असताना सागरामध्ये त्याला तारून नेण्याचं काम करावं लागणार आहे. तसं मी संकटात बुडतोय रे. मी तुझा धावा करतोय. मला सध्या विघ्न आलाय ते तुला मारुतीला मारावं लागणार आहे. मला संकटाच्या वेळेला करावं लागणार आहे. लंकेचा रावण विनंती करू लागणार आहे. घडी काळनीच्या पाया पडला की माझ्या जीवावर बेतले रे काळनी. एवढे काम तुला करावं लागणार आहे. जीव तर होई बाबा. काय म्हणते बोला. असं ऐकल्याच्या नंतर काळनी कपट प्रकार भला नाही. हे एवढं काय घेऊन करा. अर्धा राज्य देतो हे देतो ते देतो. पण शेवटी आयुष्याला सज्जनो चांगलं करत असताना काही वाटत नाही. मजुरी जरी मिळाली तर चांगल्या कामाची मिळायला काही नाही हवं. पण कपट प्रकार भला नाही. कपट करणं चांगलं नाही. काय नाही विकास काढला. रुद्र कपट करीता हिरण्यकशिपू सज्जनो. हिरण्यकशिपूने कपट केलं बारा त्या ठिकाणी. कोणासोबत. देवासोबत. कारण देवाचं नाव घ्यायचं बंद केलं महाराज त्या ठिकाणी. नाव घेऊन येते देवाचे. हे बिरीत हिरण्यकशिपूचे. देवबी खेडे आहे. चतुरात शिरोमणी गुण लावण्याची. आणि भक्त प्रल्हाद भजन करू लागला. भक्त प्रल्हादाचं भजन बंद केलं. अग्नीत टाकलं. अग्नी जाळे तरी न जळे. प्रल्हाद हृदय गोविंद म्हणून या. हे इतिहास माहित आहे तुम्हाला कथा. अरे प्रल्हादा का मरत नाही बाबा. मला देव मला मरू देत नाही. कुठे देव. जरी स्थळी भरला विटा देता ठाव नाही उरला. त्या खांबात आहे का. हो आम्हाला लाट मारल्याबरोबर नरसिंह भगवान प्रगट झाले. नरसिंह भगवान प्रगट झाले. हिरण्यकशिपूला जाग्यावर फाटलं. आणि कपट केलं त्याची अशी वाट लागली. माझ्यासारख्याचं काय होईल बोला. वाव. इंद्राने कपट केलं सज्जनो. इंद्रा पडले भंग. चंद्र झाला काळा. नारद चुकला जाळा भजनाचा. इंद्राने महाराज गौतम ऋषीच्या पत्नी सोबत आविल्य सोबत कपट केलं महाराज. त्याला महाराज चुकलं नाही. सगळ्या अंगाने भग भग झाली. तुम्हाला कथा माहित आहे. वेळ घेत बसत नाही. चंद्रानं गुरुच्या पत्नी सोबत कपट केलं. चंद्राने मला तरी काही चेरक म्हणजे आताचा टीबी रोग झाला. अरे मोठ्याची वाट लागली रे बाबा. इंद्राचं माझ्यासारख्याचं काय घेऊन नसते. कारण मी विचार करू लागलेला आहे. हजार हाताचा राजा शस्त्र
लंकेचा राजा रावण 10 मुंडक्याचा राजा 7चा राजा त्या राजानं राज्यकारभार सोडून दिला भिक्षुकाचा वेश घेतला काकत झोळी घेतली भिक्षाम देवा म्हणला बोला माता म्हणे देती भोगपाय देती चांगलं करून चांगलं होईना मित्र वाईट करून कधी चांगलं होईल राजा रावणानं कपट केलं जिला माय म्हणला जिला आई म्हणला पराईया नारी रुकुमाई समान किंवा सज्जन परोपकाराने करणेंना परस्त्रिया सदा बहिणी माया भूत दया गाई पशुचे पालन सज्जनो चांगलं वागा होय कोणी असू द्या दुसऱ्याची स्त्री महाराज त्या ठिकाणी तिला वाईट कधी बघायचं नाही महाराज ती बरोबरीची दिसली आपल्या बहिणीसारखी समजा कुठल्या तरी आपल्या नात्यामध्ये समजा तर माणसं महाराज त्या ठिकाणी वेगळाच विचार करतात तसं कधीच नाही तसा विचार राजा रावणाला आई म्हणलं तिला पुन्हा म्हणला पत्नी होई माझी हाताला धरलं हे कपट राजा रावणाने केलं त्या कपटामुळे 1 लाख मुलं गेले 1.25 लाख नातू गेले 500 कोणचे प्रधान सर्वस्व सैन्य संपलं हे कपट राजा रावणाची वाट लागली माझ्यासारख्याचं काय चलेल लंकेचा राजा रावणापाशी काय नेहमी आल्याला विचार करू लागलेला आहे इतराती गती गायची कपटे नाडी रे देवा वाव विसृत सांडोनी मानची सोय विकेती नग अरे बाकी नका सोडून द्या आशा उपजली अनंताशी देवाला आशा लागली सज्जनो कृतमान्यता कृतम भगवान त्या देवानं राजा रावणा सोडून द्या म्हणले महाराज त्या देवानं कपट गेलं महाराज गुडघ्याची काठी घेतली बळीराजाची भीक मागण्यासाठी गेला 3 पाऊंड जागा मागितली काय घडलं आपण होण्याला कबळीची मागण्याला ते कलेने द्वारपाल केला देतो पुराणे 3 पाऊंड जागा एका पाऊला ब्रह्मांड आठवलं दुसऱ्या पाऊला स्वर्ग आठवलं तिसरा पाऊल कुठे ठेवू बळीने सांगितलं देवा ठेव माझ्या डोसक्यावर बळीला पाताळात घातलं बळीने पाय धरले देव म्हणजे सोड बळी मला सोडित नाही देवा तो काय म्हणे बळी जीव दिला पायातले देव म्हणले बळी तो काय करू सांगितलं फळफळ्याचे काठी घे आणि माझं द्वारपाळ इथं संरक्षण करण्याचं काम द्वारपाळ म्हणून तुला देवा करावं लागणार आई चला राखेदार वंडा बळीचा सारथी झाला अर्जुनाचा म्हणून जरा बाई म्हणे देवा पुण्यवंत तो पाताळ मुके नेला दरिद्र तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला धुंद झाला तुझा दरबार असं भगवान तू आहे कपट करू नका कपट चांगलं नाही रे बाबा या लागी कपटाची वार्ता भरी नव्हे का सर्वता एका माणसानं घोडा चोरून आणला सज्जन चोरून आणि वर्षभर सांभाळला खुराक चालला मारा त्याला खूप नाही ते खाऊ घातलं आणि पुढच्या वर्षी माळेगावला ऐकायला नेला ओळखलं मला असते म्हणजे मामासारखा हुशार होता मला अरे हे घोडा आपलाच आहे गडे सांगितलं घोडा केवढ्याला म्हणजे 1.5 लाखाला काय हरकत नाही म्हणजे 1.5 लाख हे चक्कर मारून बघू द्या ट्रायल घेऊन बघू द्या ट्रायलला नेला मामा टिडिलिक ह्याला गावापर्यंत उभाच केला नाही याला कळलं घोडा गेला तसा वापस आला नाही गावाकडे आला म्हणजे काय झालं मामा घोडा इकला गावामध्ये हो इकला केवढ्याला आणला केवढ्याला असं अशी अवस्था आहे कपटाची वार्ता भरी नाही म्हणले बोला श्रीरामाचे निरभक्त त्याची कोणी कपट करीन ते स्वयत मरण पावू नरक भोगीत मित्र हो जे रामाचे भक्त असतात ते साधू संत त्याच्यासोबत कपट केले नाही गेले ते नरक भोगीत अनिवार्य यमाचा पावना प्राणी होय साधू संतांची कधी सेवा नाही करता आली तर करू नका पण त्याची टिंगल टवाळी करू नका महाराज म्हणे साधू संतांची निंदा केली हरिभक्ताची स्तुती नाही केली ते देवाच्या पंगुळ झाली एका जनार्दनी कृपाला दरी मुका झालो वाचा गेली मुक्का झालो वाचा गेली सज्जनो अवघड आहे होत असेल तर चांगलं करा पण वाईट करू नका बोला
शरीर वाचे ना काढले मी म्हणते बोला रावणाला सांगायला उपकरण नाही जावं तर मला मारताय ऐका मग मी जर गेलो तुम्हाला मरण आलं नाही राजा रावण पाया पडायला अर्ध राज्य मी तू म्हणतोय मी जर मेलं तर राज्य कोण बघेल एसटी खाली मेल्यावर पैसे भेटतात रे बाबा पण मेल्या आप मार गए तो सही दुनिया डूब गई बोला राजा रावणाच्या हाताने मरण्यापेक्षा मारुत्र्याच्या हाताने जर मेलो रे मेलो तर कृत्य झालं आणि इच्छा केली ते पावलो काढणीचा विचार शिवेळ वाया गेला असं मारुत्र्याचं भजन आहे त्या मारुत्र्याच्या हाताने गेल्याच्या नंतर माझा शेवट झाल्याच्या नंतर शेवट तो भला माझा बहु गोड झाला असा काढणीचा विचार आहे असा विचार केला आणि म्हणला आता काही उपयोग नाही म्हणला आता केलेलं बरं माणसानं ओळखून घेतलं पाहिजे राजा रावणाच्या वस्ताला मान देऊ लागला तुमचं वचन तुमची आज्ञा मोडणार नाही म्हणते बोला रावणाला बोलते असं जगात कोण आहे की तुमचं वचन उल्लंघन करेल असं बोलून काय मी निघाला माया निर्माण केली काली काली महाकाली ऊपर थंडी में रहने वाले नबी वाली के आने वाले छो बोलण्याबरोबर पोहोचला बोला सगळं पत्र्यानं करायचं होतं त्याला काही खाणं लावायची गरज नव्हती त्याला काही फळ काही झोपायची गरज नाही काय नाही सज्जनो बगीचा निर्माण केला आश्रम तयार केला फुलं बिलाची झाडं तयार केली बोला कपाटी आपण होऊन अग्निहोत्र महाराज अग्निहोत्र झाला पोट पाटीला घातलं खोल मनास तरीकडे पोट घातलं चक्क कपुता असं साधूचा वेश घेतला महाराज वरी भगवान झाला नामे एका निष्ठावंत साधू झाला का नाही म्हणत बोला असं मला तरी कधी उभे साधूचा वेश घेतलेला आहे महाराज मोडणे राग बघायला नाही माहिती नाही मला उग असं मला तरी कधी साधूचा वेश घेतलेला आहे हातात माया घेतली माझ्या तरीकाने उग मला तरीकाने तपाला लागला उग मला तरीकाने जप करू लागलेला आहे असते माशाने की घटकन मिळते तसं मला तरीकाने बसलेला आहे चला बरं मला लवकर चला वेळ नाही
संभाजीनगर बाळासाहेब धोंडे संभाजीनगर. हॅलो वाचक म्हणून पवन धोंडे संभाजीनगर आणि बाळासाहेब धोंडे संभाजीनगर हे पुत्राची वडिलांची जोडी आहे. कुंडली कवरधरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. पवन शूल हनुमान की जय स्वामीनाथ एकनाथ महाराज की जय सद्गुरु मोतीराम महाराज की जय. हरे हरे नमः श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री सीतारामचंद्राय नमो हरे. तव दक्षिण दिशेच्या भागे जायशी मुशवत लागे की नक्षत्रात पुंज स्वर्गी दिशे वेगे धावत. दावत पांडुरंगा गुरु प्रथम नमन विसावे चरण संताजी त्यांच्या कृपालाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका आत्मरूप गणेश स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण ते जीवन श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कार आता अशोनाराज ग्रंथ कृती नाथ बाबा कथेचं सुंदर वर्णन करतात. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अखंड भावार्थ रामायण अंतर्गत दामोदर दक्षिणा शक्तीचा कार्यक्रम मोजे भगवान तिवारी या गावामध्ये सुंदर कार्यक्रम आयोजित केला. तुमच्या गावाला येण्याचा योग आला. सर्वांचं दर्शन झालं. माझं भाग्य समजतो आणि कथेचा योग अशा प्रकारचा चालू आहे. श्री हरिभक्त प्राय आमच्यावर पुत्रभक्त प्रेम करणारे ज्यांनी आम्हाला हाताला धरून मार्गाला धरून बोटाला धरून चालवलं. रामायणाचं जे काही ज्ञान आहे आमच्या गणेश महाराज ज्ञान मार्ग आहे. गणेश महाराज हे सगळे काय आमच्या मामाची कृपा आहे. गंगाधर मामा काळभांडे ममदापूरकर हे जे काही ज्ञान आहे ते त्यांचंच आहे आणि त्यांच्यामुळे शेवटचा योग झालेला आहे. पण आता वेळ बराच झालेला आहे. आपला वेळ भरून काढावा लागणार आहे. जवळजवळ 1 तास लेट चाललंय तरी वेळ भरून काढण्याचा प्रयत्न करू. कारण काळनिमीचा वेग आहे. काळनिमीला माया सांगितली कशी माया करतो आहे कुठे ए बाल सूर्य उदयाला तशी येता शिनाबुला नादरिशस बनावून निष्ठला माने निघाला चरावया. मारुतीच्या अगोदर पर्वतावर पोहोचवायची. मारुती केव्हा निघाला का? मारुतीला अगोदर निघाली होती पण काळनिमी नंतर निघाला अगोदर पोहोचला. तसंच आपण शेतकरी आहोत. धान पेरण्याच्या नंतर तण आधी उगवते का? धान तण आधी उगवते. तसं काळनिमी समोर गेला वाट पाहू लागला. तेवढ्यामध्ये महाराज सारखा जप करू लागला. सांगितलं होतं निष्ठा दावावी कथेशी वर्णावा रघुनंदन. ते काय चालू असताना मारुतीच्या दक्षिणेकडे उत्तरा उन्हाळा कसा आला बाल सूर्य उदय आला तैसा येत असे दादूला. किंवा मला सकाळी सूर्य उदय लाल म्हणून दिसते तसं मारुतीला. किंवा मला शेषाच्या डोक्यावर मणी असतो तो रात्री काढून घेतो चरतो तो मणी तसा निघाल्याच्या नंतर चमकतो तसं मारुतीला दिसला बोला.